मित्रांनो, आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये आता इकडं जो धैर्य आहे तो इराच्या पोटात अंगठी घालणार. तेवढ्यात आता तो अंगठी घालायला लागतो. तो सावीचा विचार पण नाही करत. तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि ते म्हणतात, थांबा, हा साखरपुडा होऊ शकत नाही. तर आता दामिनी ते विचारतात, का होऊ नाही शकत? तर आता ते पोलिसांना ते बोलतात की हे बघा, हा साखरपुडा व्हायला म्हणजे काय, पहिल्या बायकोला घटस्फोट दिलाय का यांनी? अहो, पहिली बायको इथे असताना हे दुसऱ्या मुलीशी साखरपुडा नाही करू शकत. पहिल्या बायकोला घटस्फोट करा आणि मग दुसऱ्या बायकोला तुम्ही साखरपुडा करा दुसऱ्या मुलीसोबत, असं म्हणतात. तर आता लगेच दामिनी त्यांच्या कपाळ जातात. त्यांना टेन्शन येतं. आता सावीला म्हणतात, पण सावी आता काही दिवस पेपरवर सह्या करत नाही. आणि आता तेवढ्यात तिथे जो धैर्य आहे तो आता या सावीच्याच बोटात पुन्हा एकदा अंगठी घालतो. आता इकडं पुन्हा अंगठी घातल्यामुळे आता दामिनी त्यांना खूप राग येतो. दया तर आता दामिनीवर खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की हे बघ, तुझ्या पोरीचं आणि तुझ्या पोराचं आणि माझ्या पोरीचं जर लग्न नाही झालं ना, तर बघ हा दया काय करू शकतो. तुला अजून माहिती नाही आहे दया काय चीज आहे ते, असं म्हणतो. आणि आता तिथे त्यांचं तयारी चालू असते. होळीची तयारी असते. होळीच्या दिवशी आता सगळेजण तिथे होळी पेटवत असतात. होळीच्या दिवशी सावी धैर्य दोघं जोडीने मस्त पूजा वगैरे करतात बाहेर. पण इकडे आतमध्ये जी दामिनी आहे ती आता हातबल होऊन दयापुढे हात जोडते आणि म्हणते की माझी सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर केली आहे दया, आता तरी माझा पिच्छा सोड, आता तरी तुझ्या पुरीला नको हे करायला लावू. तर आता दया म्हणतो, वा तायडे, वा तायडे, मानला तुला तायडे मी, असं म्हणतो. तेवढ्यात दामिनी आता बंदूक काढते आणि दयाला गोळी मारते. आणि गोळीचा आवाज आल्यामुळे धैर्य सावीन ते इकडे होळी ते बनवत होळी साजरी करत असतात. पण आता सगळेजण गोळीचा आवाज आल्यामुळे सगळेजण आता आतमध्ये पळायला लागतात. सगळेजण आतमध्ये यायला लागतात. नेमकं घरात काय वाजले ते बघायला. आतमध्ये दरवाजा उघडून बघतात तर काय, दया मामा तिथे खाली पडलेले असतात. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे, नेमकं आता काय असणार आहे दामिनीचा प्लॅन, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.